नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे मायविश आणि मंडळी 83% वोट आलेलं की आजच पाहिजेल आहे म्हणून मी आजच टाकतेल आहे। जर ज्यांना उद्या बघायचं असेल ते उद्या सकाळी बघू शकता। त्यांनी असं समजा उद्या टाकलंय आणि उद्या सकाळी बघा, आणि आज जे काही मी आधी टाकलं आहे मावसाडवर ते आज एन्जॉय करा, ठीक आहे। पण ज्यांच्यासाठी आजच पाहिजेल होतं त्यांच्यासाठी मी आज टाकलेलं आहे। नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। अम्मा देख आ देख तेरा मुंडा बिगड़ा जाए, बेबे देख आ देख तेरा मुंडा बिगड़ा जाए, अम्मा देख बेबे देख तेरा मुंडा बिगड़ा जाए। गेला रे गेला, वाया गेला खरंच। म्हणजे त्याला बघून ना मला असं वाटतं की त्याच्यावर काय झालंय, आघात झालेत की कसलं काय झालंय। असा भ्रमिष्ठ सारखा असा एकाच बाजूने मान हलते त्याची, असं स्प्रिंग लावल्यासारखं फक्त पुढे मागे मान हलवत असतो, डुगु 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 बुगु 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 बुगु। आणि ही बोलते बया की त्याच्या डोळ्यात प्रेम बघितलं, त्याच्या डोळ्यात कॉन्फिडन्स बघितला। अरे कसले डोळे आणि कसलं काय त्याच्या चेहऱ्यावरून, उसके चेहरे से मक्खी नहीं हलती, कॉन्फिडन्स हम क्या देखे। वाह 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 वाह, काय सुचलंय मला, काय सुचलंय। टाळी वाजा मंडळी। तेरे चेहरे से मक्खी नहीं हलती, कॉन्फिडेंस हम क्या देखे, हाँ कॉन्फिडेंस हम क्या देखे। हा सुखात आहे दुःखात आहे ते काय आपल्याला माहिती नाही, पण हा सदम्यात मात्र जरूर आहे। अरे असं नाही करायचं रे बाबा, मशाल काहीतरी तरी कळलं पाहिजे की काय तुला वाटतंय काय नाही वाटत आहे। कुठे पण हसत असतो, ती सिरियस गोष्ट सांगत असते काहीतरी असं एकदम गदगदून, आणि तुझं आपलं तिकडे चेहऱ्यावर स्माइल ठेवून तिसरीकडेच बघत असतो। ते पोरगं काय खेळतंय त्याच्याकडे बघून हसत असतो। काय चाललंय काय, म्हणजे ये क्या देख रही हूँ, ये क्या हो रहा है मेरे साथ और ये क्या चल रहा है, मला काहीच समजत नाही मंडळी। मैं पागल हो जाऊंगी मंडळी, मैं पागल हो जाऊंगी। याच्या पुढे मी जे तुम्हाला सांगणार आहे ना ते ऐकून तुम्हाला पण असंच वाटणार आहे की बापरे ये काय आहे, म्हणजे नक्की काय चाललंय काय, ये क्या कहना क्या चाहते है। दरवाजा दया, बहुत ही गड़बड़ है दया, कुछ तो मेजर गड़बड़ है, दरवाजा तोड़ना पड़ेगा दया, तोड़ दो दरवाजा। वहिना एकदम बोंबलीची कॉपी मारते, फुल ऑन एकदम जवळून, आणि एकदम काय म्हणतात ना असं एकदम घुसून तिने एकदम बघितलेलं आहे कसं काय करायचं आणि कशी नाटकं करायची, कशी सिंपती गेन करायची। आता एकदम चढा ओढ लागली आहे की मी आयुष्यात हे केलंय, मी एवढं स्ट्रगल केलंय, मी मटकीला मोड आणायला शिकले, मी वांग्याला मोड आणलेत। अरे बापरे काय चाललंय काय, बापरे। आणि मी आलू पराठा केला तर मी चीज पराठा केला। अरे भाई क्या गजब चीज आहे भाई, गजब। काय चाललंय काय, फुल ऑन एकदम मस्त ना, एकदम असे ना काय म्हणतात ना टग ऑफ वॉर्स चाललंय इकडे। मज्जा येते, किती मज्जा येते ना, सॉलिडच। पण मला ना तुम्ही विचाराल ना ह्याच्यामध्ये कोण मला हरताना बघायचं आहे, म्हणजे कोण हरलं पाहिजे, तर ही वैणाबाई, ही भामटी पहिले हरायला पाहिजे मला। ती तर आहेच, ती तर स्वतःचीच नाही या घेऊन डुबेल, पण ही आहे ना ही जाम उडते ना, आणि कशात काय नाही आहे, फालतूगिरी करते, काहीतरी फालतूचं गोष्टी दाखवून नुसतं तिकडून धापून आणते काहीतरी। आणि हिचे ना आजकाल एकच उद्देश झाला आहे आपलं व्लॉग चालवण्याचा, की आपल्या सासरच्यांना पाण्यात बघायचं। हिचे जे काही जे भक्त आहेत ना ते पण हिला कॉमेंटमध्ये हे पण तेच दर्दी आहेत, दर्दी म्हणजे बापरे कसं, म्हणजे तिकडे जाऊन ना नुसतं आपल्या सासरच्यांची सगळी ना अशी ताशेरे वाजवायचे आणि त्यांची ना नुसती अशी घाण काढायची, त्यांना वाईट बोलायचं। त्यातनंच ह्यांना ना असा म्हणजे आनंद मिळतोय, असा काहीतरी परमोच्च आनंद वगैरे असं मिळतोय हिला। पण हिने तर म्हणजे त्याच्यासाठीच ते ओपन केलंय असं आता वाटायला लागलंय, काहीतरी उगाचच आपलं कुठून पण घुमून फिरून त्याच गोष्टीवर यायचं, आणि कसं मला त्रास झाला, कसं मला दिवस झाले, कसं माझे दिवस थांबले। अगं दिवस थांबत नाहीत ग, दिवस जाणं म्हणतात त्याला। मायविशच्या वेळेला माझे दिवस थांबले म्हणते। अरे बापरे, तू का नाही थांबलीस मग, थांब ग बाई थांब, रुको जरा सबर करो। आणि ही ना धुणीबाडी संघटनेबरोबरच म्हणजे ही होतीच, ही तर काय संघटना जॉईन करण्याची हिला गरजच नव्हती, ही तर त्याच्याहून जरा 2 लेवल डाऊन आहे। पण हिची मेन संघटना कुठली आहे माहिती आहे मंडळी, सासरच्यांना घालून पाडून बोला संघटना।
बघा तुम्ही कमेंट्समध्ये असं काय तुझी सासू, काय तुझी नणंद, शी बाई, काय त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. हो ना, काय बाबा आमच्याकडे पण असंच आहे, माझी पण सासू अशीच आहे, माझी पण नणंद अशीच आहे, मला पण असंच केलं, मला पण घरात घेत नाहीत, मला पण घरातनं बाहेर काढलं, माझं असंच झालं, माझं तसंच झालं. बापरे, एकदमच फुल इमोशनल. तो बा तेरा जलवा, तो बा तेरा प्यार, वेणा का इमोशनल अत्याचार. भाग डी के बोस, डी के बोस, डी के बोस, भाग भाग डी के बोस, डी के भाग, भाग डी के बोस, डी के बोस, डी के बोस, भाग भाग डी के बोस, डी के भाग. सासू आई नंदू आई, नंदू आई सासू आई, भाग डी के बोस, डी के भाग, भाग भाग डी के बोस, डी के बोस, डी के बोस, भाग भाग डी के बोस, डी के भाग. अरे बघावेस का, कोण म्हणेल रे, कोण म्हणेल ही हॉस्पिटलमध्ये होती आणि ICUमध्ये होती, कायच्या कायच बोलत असते. आता तर दुसरं एक काहीतरी मोठं स्टेटमेंट केलं हिने. हिला ना असं वाटतं ना, हिला ना रट्टे द्यायला पाहिजेत आता. असे ना पोकळ बांबूच्या रट्टे देण्याची हिची जाम वेळ झालेली आहे. कायच्या कायच. आणि तो नंदन बैल मागे आपला बुगु 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 मान हलवत असतो. कशाला पण मान हलवतो येडपाट कुठचा. गबस हा ना मशाल, मशाल तुझी मान आहे ना स्थिर ठेव, स्थिर ठेव. आता हलवलीस ना तर बघ कशी करकचून बांधून टाकेन मी ती मान. हलवायची नाही बिलकुल. शांत राहा, शांत राहा, गपचूप. मान न हलवता एकदम उभं राहायचं तिकडे. आता म्हणते की आता मी व्लॉग स्टार्ट केले ना, आता मी व्लॉगिंग स्टार्ट झाले, तर आता मी सगळ्यांना दाखवेन तुम्हाला. अजून माझे मावसा, माझे मावशी आणि माझी आत्या, माझे काका, सगळ्यांना दाखवेन मी तुम्हाला. अरे बापरे, काय खरं नाही बाबा. त्या दिवशी बघितलं ना, इतकं हॉरिबल दृश्य होतं. लिटरली ते शेवपुरी पाणीपुरी खातात जिथे आपण प्लेट टाकतो ना, तिथे बास्केट ठेवलेलं असतं. त्या बास्केटच्या बाजूला जिथे प्लेट्स लोक टाकत असतात धुवायला, किंवा म्हणजे पेपर प्लेट्स असतील तर तिथे जिथे फेकतात, तिथे त्या डस्टबिनच्या बाजूला हे लोक बसलेले आणि खात होते. बापरे. आणि त्या दुकानाच्या बाहेर पण, दुकानाच्या बाहेरच तिथे पथारी पसरली होती आणि आजूबाजूला सगळं मार्केट लागलेलं. ते लोक बसलेले, फुलवाली हे ते वगैरे, तिथेच हे लोक बसले होते. हॉरिबल आहेत रे बाबा, कसले खतरनाक आहे. आणि काय नाही तर ही कोणाचं त्या मुलाचं कौतुक सांगते. बोलते की या मित्रांबरोबर नाही गेला, आजकाल मुलं अशी कमी भेटतात हां, अशी मुलं कमी भेटतात जी असं आई वडील आणि आपल्या नातेवाईकांसोबत जातात. हा कसा आला बघा. नाहीतर आजकाल मुलं मित्रांबरोबर जातात. हो ना, हो ना. हे ना कोणाला आता मशाल नसेल ना, तर कोणाला पण दिसेल त्याला, म्हणजे बाकीचे जे कोण असतील ना त्यांनी हिला उत्तर द्यायचंच असतं. ही प्रत्येकाला हो ना हो ना असं बोलतच असते. तर मला काय म्हणायचं आहे की ते काय बाबा दिवाळीची का दसऱ्याची की आणि कसली वॉटेवर त्यात काय असेल त्याची कसली ती शॉपिंग नाही आहे, की बाबा बड्डे शॉपिंग नाही आहे की तो मित्रांबरोबर गेला. लग्नाची शॉपिंग आहे. लग्नाला जनरली नातेवाईकांबरोबरच जातात. एवढं काय मोठं तीर नाही मारला त्याने नातेवाईकांबरोबर येऊन. काय येडपटासारखं काही बोलायचं म्हणून बोलायचं. मग तर मशालचा भाऊ पण चांगला आहे. तो पण थांबला होता ना आपल्या बहिणीसाठी. बहिणीबरोबर गेला शॉपिंगला. त्याने पण नाही केली मित्रांबरोबर शॉपिंग, तो पण आपल्या बहिणीबरोबर गेला. मग त्याला पण चांगलं, मग तो पण चांगला मुलगा आहे असं पण बोलायला पाहिजे ना तू. शाणी. आपला तो बाबल्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा. आले मोठे. सेम त्या मशाला आणि स्वतःला बोंबली समजायला लागले ही. म्हणजे ती एक बापरे, ती एक तिकडे जाऊन इंटरनॅशनल धुणीभांडी संघटनेची अध्यक्ष झाली आहे. आणि ही बाबा स्वतःला तर असं समजते भगतपुरीची भगोडी, की म्हणजे मी बाबा आता तिलाच एकदम टफ देणार आहे आणि मी पण जाऊनच दाखवणार, जाणारच मी तिथे, पोचणारच, उडणारच एकदम. तू कशी उडतेस तेच मी बघते. नाही तुला धापका नापटली ना तर बघ काय तिच्यासारखं करायला जाते. कधी पण आपले मशाल तुम्हाला ना काय पाहिजे खायला. आता मी ना बसली होती तर मशालला ना आता काहीतरी खावंसं वाटतंय. त्यांना कधी पण काय पण खावंसं वाटतं तर ते मला सांगतात. पण काही हरकत नाही, मी त्यांना आता करून देते. मी तुम्हाला करून देते छानपैकी, माझ्याकडे आहे सगळं साहित्य. तर म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, मी करते तुमच्यासाठी. आता तो बोंबली कशी ती करते, तो बोंबली बोलते तोच आहे ना, ते थोडं कन्फ्युजन आहे ना, म्हणून कधी कधी तोंडातनं सत्य बाहेर निघून जातं. हां, तर ती कशी म्हणते की मन्याने मला हे सांगितलं बनवायला, मन्याने ते सांगितलं, मन्याने तसं. तर हिचं पण चालू झालं आहे, मशालला हे खावंसं वाटतंय, मशालने हे सांगितलं. अरे बाबा, ह्यांचे नवरे आहेत की इच्छाधारी नाग. कसली इच्छा होते यांना खायचं, हे खावंसं वाटतंय, हे करावंसं वाटतंय, ते करावंसं वाटतंय. आणि या बायका ठीक आहे मी हे करून देते, काही हरकत नाही, मी ते करून देते. आणि मग खायला द्यायचं आणि मग म्हणायचं कसं झालंय, छान झालंय ना, पहिल्यापेक्षा छान झालंय की आता पहिल्यासारखंच झालंय. आणि मग ते बोलणार नाही खूपच छान झालं आहे, खूपच मस्त, एकदम भारी, एकदम सॉलिड, खूप छान झालं आहे, पहिल्यापेक्षा एकदम बेस्ट झालं आहे. अरे क्या कहना क्या चाहते हो. पहिल्यापेक्षा बेस्ट झालं आहे म्हणजे काय पहिले बेकार बनवत होती. याला काय अर्थ आहे का या बोलण्याला. आणि हे काय प्रश्न आहे का. अरे ते कस्टर्डमध्ये बेस्ट होऊन काय होणार आहे. काय म्हणजे काही विचारायचं आणि मग काही उगाच छान छान वा वा मस्त मस्त खूप सुंदर झालं आहे असं बोलायचं. आणि तोत्या बनवायची पण लिमिट असते. आणि हे पब्लिक कुठलं थर्ड क्लास पब्लिक आहे हिचं.
काय बघताय आणि काय हिची तारीफ करता काय माहिती, येडपट कुठले. साधं गुठळ्या नाही बोलताय, इतकं घाणेरडं वाटत होतं ना तिच्या तोंडातनं. बोलते की ना हे ना सगळं सारखं हलवत राहायचं हे दूध, ह्याच्यामध्ये ना गठुळे नाही झाले पाहिजे, गठुळे गठुळे याक. आणि त्याहून भयंकर म्हणजे नंतर जे बोलली ते आहे, गठुळे म्हणजे लंग्स नाही झाले पाहिजेत. लंग्स झाले ना की मग ते चांगलं नाही लागत, मग काय नाही होऊ शकत एकदा लंग्स झाले तर. म्हणून आता हे छानपैकी मी गरम तापवलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी छानपैकी साखर टाकलेली आहे. आणि मी खरंच सांगते, मी ना साखर अंदाजाने टाकले, मी अगदी खरं सांगते मंडळी, मला माहिती आहे तुम्ही मला विचारणार, पण मी अंदाजाने टाकली आहे. अरे ओके साखरच टाकली आहे, काय दुसरं काय नाही टाकले. बोलते तर अशी एकदम खरं सांगते, आई शपथ खरंच मी ना असं अंदाजाने टाकलं. अरे मोठी सुगरण तू, काय बोलते. आणि उगाचच हे पण त्या नंदनबाईकडनं शिकली आहे, काही झालं तर सगळ्याला छान छान म्हणायचं. आता साखर टाकली त्याच्यामध्ये, छान साखर टाकली काय असतं, उगाचच छान बोलल्याने काय ते छान होणार नाहीये. आणि ते गठुळे आणि लंग्स ते ऐकून तर म्हणजे माझं ना त्या बघायचे आणि खाण्याचं तर दूरच, पण ती बघण्याची पण इच्छा नाही राहिली मला. आणि ते किती खाणेरडा वर्ड वाटतो तो गठुळे. गठुळे होतील, गठुळे झाले तर शी यक, कुठली ती भाषा आणि काय ते. आणि 19 अगं बाई 19 असतं. आता ह्याच्यावरती ना कोणी माझ्याशी वाद घालायला येऊ नका, का माहिती आहे का, कारण जर ते 19 असेल तर मग आपण 29 का नाही म्हणत, 39 का नाही म्हणत, मग ते तुम्हाला बरोबर बोलता येतं. 39, 49, मग याला 19 असं कसं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये पण एक बाईलाही बोलत होती की नाही असंच बोलतात, असं पण म्हणतात, आम्ही म्हणतो 19. आणि त्या मशाला काय पण खायला द्या, तो तर आपला एकदम छान, एकदम भारी, एकदम मस्त झालाय, पहिल्यापेक्षा भारी झालाय, हो एकदम बेस्ट झालाय, हो खा मग तुम्ही खा मस्तपैकी, मी तुमच्यासाठी गरम गरम करून आणते, तुम्ही खा हा, एन्जॉय. असं कोण बोलतं यार, हे लोक कुठले, म्हणजे हिंदी सिरियलमधले भाभीजी समजतात का स्वतःला, की काहीतरी मी आपके लिए गरमा गरम बना के लाती हूँ, मैं और बनाती हूँ, आप खाइए, आप आराम से बैठ के खाइए. हे कुठल्या जमान्यातले लोक आहेत यार, असं करतात. आणि एकदम असं काहीतरी एकदम असं पुरुष प्रधान वगैरे, मला असं वाटतं ते असं एकदम की तुम्ही बसा हां मी करते तुमच्यासाठी गरम गरम, आणि मग त्यांना करत राहायचं आणि आपल्या भुकेला खात जावं, म्हणजे त्यासाठी आपल्याला खावंसं वाटतं, चांगलं लागतं ना, गरम तरी झालं ते ठेवायचं बाजूला, तरी तो ऐकत नाही, बाबा तुम्ही सगळं काढ, तुम्ही एकदाच काय ते करूया आपण, पहिले तुमचं पोट भरलं तर माझं पोट भरलं असं नाही म्हणत, म्हणून नशीब तरी बऱ्या खातात, नाहीतर बघायलाच नको, त्यांचं पोट भरलं की माझं पण पोट भरतं, तेवढंच बाकी आता. आणि काय त्या मैत्रिणीचं कौतुक, म्हणजे खरंच ती मैत्रीण मूर्ख आहे की काय आहे, की तिला एवढं बघून पण हिची असलियत कळत नाहीये की काय प्रकार आहे नेमका, की ती पण असलीच आहे, जिचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. नाहीतर अशा भामटीला कोण बाबा एवढं जवळ करणार आहे. बाबा समय रहते समल जाओ, हे बहुत डेंजर औरत आहे. नंदनचं तर नंदनचं त्याला सोडा, ते तर म्हणजे अँटी सासर संघटना आहे, पण इथं मायारच्यांना पण नाही सोडले. आता घेते का बहिणीचं नाव घेते जरा पण, हां बहीण बघायला आली किंवा बहीण काय बोलली किंवा मी बहिणीकडे जाईन किंवा बहिणीने फोन केला, कशाला नाव नाही ना. त्या हॉस्पिटलच्या पूर्ण सिनारिओमध्ये काय नाव घेतलं, सगळ्यांचं सांगितलं की माझ्या बहिणीने फोन केला, माझ्या भावाने फोन केला, माझ्या पप्पांनी फोन केला, माझ्या मैत्रिणीने फोन केला, वरच्यांनी केला, खालच्यांनी केला. विश करताना पण त्या मशालला तसंच, ह्यांनी विश केलं, त्यांनी विश केलं, गोरगोरू आत्तूने विश केलं, कालू आत्तूने विश केलं, असं झालं तसं झालं, पण त्या बहिणीचं कुठं नाव नाही. म्हणजे बघा ही बाई काय लेवलची भामटी, काय लेवलची कुचकट आणि काय लेवलची रंग बदलणारी सरडाकुईन आहे. आता विचारा काय झालं तुझ्या बहिणीचं. एक दोघांनी हिला विचारलं पण होतं, आपल्याच इकडून गेले होते तिथे, मी बघितलं होतं ती कमेंट की तुझ्या बहिणीचं पण चॅनल आहे का. इथे जेव्हा नाही पत्ता लागला आता तिकडे गेले विचारायला. हे असले लोक ह्यांना फार बाबा, ह्या लोकांमुळेच ना खरं तर नुसतं ह्यांचं नको ते लोक वर आलेत. आता दिलं उत्तर तुम्हाला, नाही दिलं ना. हां सगळ्यांना कमेंटला रिप्लाय केला पण तुम्हाला नाही केला, नाहीच सांगणार ती. मग तुम्ही माझ्याकडनं कसं एक्सपेक्ट करता की मी सांगेन तिच्या चॅनलचं नाव, हिच्या बहिणीच्या आणि भावाच्या आणि तात्याचं आणि मामाचं. माझं काय लागतं ते, त्यांची स्वतःचीच घरातली बाई नाही सांगल. हां तिलाच नको आहे तर मी कशाला, मी काय वार घेतलं त्यांचा. आणि हिची बहीण पण, तिचं तर मी ओळखूनच आहे बाबा, हिच्यासारखीच ती शेवटी हिचीच बहीण आहे. तिला सांगितलं होतं की इथे येऊन बोल, काय असेल ते कमेंटमध्ये बोल, आपण दूध का दूध पाणी का पाणी करू. आली ती, आली नाही आली, तिकडे आलेली इंस्टाग्रामवर कानगोष्टी करायला.
अरे अशा लोकांना ना मी बरोबर ओळखते. आता असलं असतं ना खरंच काय बोलायचं असतं तर इथे हिंमत आहे तर इथे बोल ना, मग आता का नाही बोलत. हां, तर मी काय म्हणत होती, तर ही गेली आपल्या मैत्रिणीकडे. काय तर म्हणे, आम्ही ना आता इथे घाटकोपरला उभे आहे, घाटकोपर एक मेट्रो स्टेशन आहे, तिथून आम्ही मेट्रो पकडतोय. हो का? अरे बाप रे, गजब गजब खुलासा किया है बहन ने, गजब. म्हणजे खरंच मंडळी आतापर्यंत असा खुलासा झाला नव्हता जो ह्या ताईंनी भामट्यांनी केलेला आहे की घाटकोपर एक मेट्रो स्टेशन आहे आणि मेट्रो स्टेशनवर मेट्रो येते आणि मेट्रोमध्ये त्यात चढणार आहेत. मला वाटलं की मेट्रो नाही एसटी येणार आहे तिथे आणि ताई एसटी मध्ये चढणार आहेत. आम्हाला तर माहितीच नव्हतं की मेट्रो स्टेशनला मेट्रो येते. मंडळी तुम्हाला माहिती होतं का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अगं येडी, काय पण उलट सुलट सुलट उलट बोलून काय पण बडबडत असते. हिच्या बोलण्याचा ना काही संदर्भच लागत नाही. आणि आता तर बॅक टू बॅक 2-3 व्हिडिओ हिने असे बनवले ना की खरंच मंडळी माझं डोकं भणभणून गेलं. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलली ना की एकदम काही समजत नाही, मी पागल हो जाऊंगी पागल. त्यातलं हे एक उदाहरण होतं सगळ्यात पहिलं की जे तर आपल्याला माहितीच नव्हतं की मेट्रोला मेट्रो येते. तर त्याच्यामुळे ते आपल्याला आत्ताच कळलं. ह्यांनी सांगितलं नाही तर आपल्याला कळलंच नसतं. आणि बाबा ही तर मला वाटतं सगळ्यांचा धंदा पाणीच बंद करून राहणार आहे. त्या मशालला आता थोडंसं कळलं आहे की अवय हे येडी पुढे मी बसलो ना इकडेच तर मला घरीच बसवेल. एक तर सोडवलं आहे एक काम, आता हे दुसरं पण त्याच लाईनवर आहे. त्याच्यामुळे तो तर म्हणाला बाबा, तो तर सटकला, तर मैत्रिणीच्या मागे लागली, तिकडे गेली, म्हणे ही माझ्यासाठी सुट्टी घेणार आहे. मशालला नाही घेत आहेत तर ही घेणार, ही माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि सगळ्यांना असं गोड गोड बोलून भामटी देते. तुझा 1 दिवसाचा पगार कापला तर भामटी देणार का ते विचारून घे आधी. स्वतःचं बघावं माणसाने, हिच्यासाठी काय करायला जाऊ नको. काही झालं नाही आहे तिला. मला खरंच बरं नव्हतं. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही तर बघतात, काही अपडेट नाही काही नाही. काही अपडेट वगैरे न देण्यासाठी बरं नसण्याचं कारण असलंच पाहिजे असं काही नाही आहे. काही काही लोक नाटकी पण असतात, उगाच जास्त माज आला ना की असंच करतात, अपडेट वगैरे काही देत नाहीत. तर त्याच्यामुळे काही बरं बिरं न वाटण्याचं नाटक नको करू. ICU म्हणे ICU आय कॅन ऑल्सो सी यू. ओके. आणि मला तुला बघून असं अजिबात काही वाटत नाही आहे. तिथे शॉपिंगला काय जाते, बस्ता काय बांधते, शेवपुरी पाणीपुरी काय खाते, पावभाजी काय खाते, आईस्क्रीम काय खाते, कुल्फी काय खाते, नंतर हॉटेलला काय जाते, बॅक टू बॅक 3 दिवस जेवण काय करते. आज ह्याचा वाढदिवस, आज त्याची ॲनिव्हर्सरी, आज असंच मैत्रिणीबरोबर गेली. हे असे असतात ICU पेशंट्स. कोणाला येडा बनवते का येडपट बाई? चल बघ. मैनू ठगने का लग गया रोग, मैनू ठगने का लग गया रोग, मैंने बचने दी नहीं उम्मीद. तुझं तसं झालंय. तुला लोकांना ना ठगवायचा भस्म्या झालाय, ठगवायचा रोग लागलाय तुला. ठगवण्याने आजारी पडलीस तू. लोकांना ठगवतेस ना, ठगेश कुठची, म्हणून त्याच्यासाठी तुला ठगेशच्या ICU मध्ये भरती केलं असेल. इतकी खोटं बोलते ही भामटी. बाप रे बाप. एकदम उभ्या आत्ता एक बोलते तर दुसऱ्या क्षणाला दुसरं बोलते. त्या दिवशी तिचा अवतार बघितला काय, ते कसं उभं राहणं आणि ते काय खांद्यावर हात ठेवले आणि केस अशी एका साईडला वगैरे. इतकी छपरी, म्हणजे छपरी वर्ड हा कमी आहे, ह्याच्यापेक्षा भयानक वर्ड आहे माझ्याकडे, पण तुम्ही वापरू नाही शकत म्हणून काय बोलत नाही. आणि काय ते ओठावरून सरसर ते सापासारखी जीभ फिरवणं किती घाणेरडं वाटतं. स्वतःला बघ जरा. म्हणजे तुला तर काय वाटणारच नाही, कारण सवयच झालेली आहे ते तुला, स्वतःला तशीच आहेस तू. त्याच्यामुळे पण लोकांचा एक कसे सोफिस्टिकेटेड जरा चांगल्या वर्गातली लोक असतात ना, ते तुला बघताना काय विचार करत असतील. शी कशी उभी होती आणि काय ती स्टोरी सांगते. आम्ही नवरा नवरी होतो. मला लाजच वाटते. अरे लाज वाटायला काय झालंय? असं लग्न केलं म्हणून लाज वाटली पाहिजे तुला? काय सांगते? कधी सांगणार का तू स्टोरी? कधी सांगणार बाय द वे मला सांग जरा. हां, आता जरा हळूहळू कारणं काढते, पुढ्या सोडते स्टोरी न सांगण्याची. नाही सांगच लव्ह स्टोरी, नाहीतर आम्ही नाही तुझ्यावर विश्वास ठेवणार. काय पण सांगते, स्ट्रगल केला, फगल केला आणि काय कसला, असं आम्ही कसं काय ठरवू? आणि स्टोरी मॅच झाली पाहिजे. हां बरोबर, हां ते पण आहे एक. माझ्याकडे आहे तुझी स्टोरी, हां त्याच्याबरोबर मॅच झाली पाहिजे. ती मला मॅच करायची आहे, केव्हापासून वाट बघते मी. लवकर सांग, लवकर. सारखा लुक दाखवत असते. बघा मी कशी दिसते, मला सांगा. हे बघा मी हातामध्ये घड्याळ घातलं आहे. मग हातातच घालणार ना, काय पायात घालणार घड्याळ? अरे दुसरे करतात म्हणून करायला जाऊ नये ग बाई. आपण काय आहोत, कसे आहोत, जरा स्वतःला बघ आणि नंतर बोल. काय दाखवते आणि कोणाला दाखवते. खरंच म्हणजे मला ना असं वाटतं की हिच्यामध्ये एवढी हिंमत होते ना लोकांना दाखवायची, म्हणजे हिला बघणारे काय लेवलचे असतील
ज्यांना हिच्याकडे बघून असं वाटत असेल की बाबा हिच्या गोष्टी बघितल्या पाहिजे, हिच्याकडे काय आहे ते बघितलं पाहिजे. शी, म्हणजे तुमची लेवल बघा. मी आज जीन्स टॉप घातलंय, मी असंच कधी घालत नाही, आज मी घातलंय. ही आहे ना नम्मो माझ्याबरोबर म्हणून मी घातलंय. अरे तू घाल, नको घालू, कोणाला काय सांगते ग बाई. म्हणजे काहीही बोलायचं, काहीही दाखवायचं, काय अर्थच नाही हिच्या त्या व्हिडिओला. हिला त्या आजारपणावरून कोणीतरी लिहिलं होतं की बाबा तुझ्या कर्माचं फळ आहे. तर ठीक आहे, म्हणजे ते काय असं कर्माचं वगैरे असं काय हे नाही, खूप काही लोक म्हणत असतात, त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. पण हिने जे एक्झाम्पल दिलं, बाप रे माते, तू ना बस कर यार, बस कर, नाही तर बहुत मार खाएगी, बहुत पिटेगी तू मेरे हाथ से. मैं सिरियसली बोल रही हूँ. म्हणजे ना मी असे शब्दांच्या फटकारे देईन ना, आई स्वेअर सांगते, तू आयुष्यातनं ना कधीच म्हणजे विसरणार नाहीस मला. गप बसायचं, फालतूचं बकबक नाही करायची तिथपर्यंत. ठीक आहे, तू बोललीस की असं कर्मबिर्म काय नसतं, मी मानत नाही, ते ठीक आहे. पण तू जे नंतर एक्झाम्पल दिलंस ना ते बलात्काराचं, छोट्या मुलीवर बलात्कार झाला तर तशा लोकांना काय होत नाही, तर मला काय होणार आहे, मी तर काहीच नाही केलं, मी तर असं पण काय नाही केलं, मी तर एवढीच आहे कोवळी कल्ली, तर मला काय नाही. अरे तू काय एक्झाम्पल देते ग, काय एक्झाम्पल देते फालतू बाई, थर्ड क्लास. लहान मुलीचं बलात्कार आणि तुझं काय संबंध, काय बडबड करते तू, वेडीयस का आहेसच. मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती हो त्या ठाण्याच्या. येडपटकुची कसं ना, खरंच यार माझ्या अशी डोक्यात गेलेली ना काहीतरी. म्हणजे ह्याला काय वाटायला लागलं बाबा की काय आता मी तिची कॉपी करणार तर मी काही बोलणार, काही कशाशी जोडणार. आणि तो एक मागे बुगू 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 बैल. काय कोण आहेस रे तू, सांड का काय, माकड, मंदबुद्धी, बैलबुद्धी, एक काय मान काय हलवतो, काय कळतं का तुला ती काय बोलते. तोंड गप कर ना तिचं, बोळा कोंब तिच्या तोंडात, बावळट बाईच्या. कुठल्या गोष्टीचं कोणाशी काय बोलतोय आपण, कंपॅरिझन करतोय, तो किती सेन्सिटिव्ह इश्यू आहे. बलात्कार हे काय असं सहज काय तोंडाला आलं आणि बोललं, अशी गोष्ट आहे का ती. त्यात लहान मुलीबद्दल तुम्ही बोलताय. म्हणजे खरं यार, हे कुठल्या लोक, कोण आहे लोक, आणि अजिबात नोटीस नाही करत लोक. आता मी आणि हे बोलल्यावरती माझ्यावरच आणि उलटे फिरतील आणि बोलतील की असं बोलते तसं बोलते असं. ह्या लोकांना ना असं नाही, हे खूप कमी बोलली मी, ह्याच्यापेक्षा पण भयानक बोललं पाहिजे या लोकांना. आणि ना खरंच विथ ईच अँड एव्हरी व्लॉग ऑफ हर्स मला या गोष्टीची अजून खात्री होत जाते, अजून पटत जातं की बोंबल आणि बोंबलीची आई जे काही हिच्याशी वागली ते ॲक्युरेट होतं आणि असंच पाहिजे हिला. ही हेच डिझर्व करते. हिला लाथ मारून बाहेर काढलं. येस, खूप छान केलं तुमच्या घरासाठी, तुमच्या समाधानासाठी, युअर मेंटल पीस, तुमच्या सॅनिटीसाठी तुम्हाला हे करणं खूप जरुरी होतं. आणि येस, आय एम विथ यू इन दिस. आणि बरोबर केलेलं आहे तुम्ही. शी डिझर्व दिस ट्रीटमेंट. आणि 30 वर्ष ना बराच मोठा काळ असतो. मी छोटी सी, नन्ही सी, प्यारी सी, वायपरवाली बच्ची हूँ असं दाखवण्याचा प्रयत्न नको करूस. आणि काय ते मी नाचत होती आणि आमची हळद होती आणि मी नवरी होती, मी तुझा नवरा तू माझी बायको, दोन करेंगे ना 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 ना. काय हसते, काय मुरडते आणि काय ते वायपर डान्स करते. केक कटिंगच्या वेळेला मागे एकच डान्स येतो आपला, वायपर डान्स. कॉलर सेट म्हणते ही, कॉलर सेट, कॉडसेट म्हणायचं होतं का हिला. आता येऊया आपण मूळ मुद्द्याकडे. बाप रे बाप, ते जबाबदारी म्हणजे काय, कसली जबाबदारी भाई. म्हणजे एवढं जर तुमच्यावर जबाबदारी होती आणि काय म्हणे माझ्या घरच्यांची जबाबदारी पण माझ्यावर होती, तुम्हाला वाटतं का ही कोणाची जबाबदारी घेण्याच्या काबिल आहे. हिने स्वतःची जबाबदारी घेतली तरी पुरे, आली मोठी जबाबदारी होती म्हणे. आणि एवढंच जर जबाबदारी होती तर थोडं थांबायचं, थोडंसं नीट व्हायचं. आणि तुझ्याकडे होता ना एवढा चांगला सुखाचा संसार, तो सोडून कशाला मग जबाबदारीमध्ये पडली उगाचच. हां, ते सांग ना ग, कधी सांगणार स्टोरी यार. शे, मला तर मुझसे रहा ही नाही जाता, तडप ही ऐसी आहे. आणि चॅटिंगमध्ये मुलांचं नाव वगैरे डिस्कस करायची बाबा. म्हणजे ठीक आहे, एक नॉर्मल लव्ह मॅरेजमध्ये वगैरे होतच असतं, चॅटिंग वॅटिंगमध्ये आपण बोलतो वगैरे. तर इसका सीन कुछ अलग था ना. आणि त्या सिनारिओमध्ये ही चॅटिंग वॅटिंग करायची. म्हणजे आम्ही इतके दिवस दुःखाचे, पण आमचं अमर प्रेम आहे, अमर नाही स्वतंत्र प्रेम आहे, स्वतंत्र. आम्ही अजिबात एकमेकांची साथ सोडली नाही. आणि आम्ही जसे दिवस पाहिलेत ना, आमच्याकडे टमाटरच्या सारसाठी पैसे नव्हते, पण माशाल्लाह टमाटरचं सारच पाहिजे होतं. कारण तुम्हाला माहिती आहे की त्याला कुठलीही गोष्ट कधीही पाहिजे असते, तर त्याच दिवशी याला टमाटरचं सार खाण्याची इच्छा झाली. मग आम्ही टमाटर तू ले लो, टमाटर ले लो, दे दो कोई टमाटर करून आम्ही 1-1 रुपया जोडला आणि 10 रुपयाचे टमाटर घेऊन आलो. आणि त्या दिवशी जे टमाटरचं सार बनवलं ना मी,
आयुष्यात एवढं टेस्टी टमाटरचं सार झालं नाही मंडळी, खरंच सांगते. काय दिवस होते. तुम्हाला खोटं वाटतं ना मंडळी, तुम्ही ना फक्त मशालचे एक्सप्रेशन चेक करा. जेव्हा ही ते टमाटरच्या सारबद्दल सांगत होती, त्याचे एक्सप्रेशन्स असे होते, हिचं वेगळंच चाललेलं आणि त्याचं असं होतं की खरंच काय टमाटरचं सार होतं, काय दिवस होते ते. आणि आता ते दिवस नाही राहिले. जेवण पण बकवास बनवायला लागली आणि अर्धा वेळ तर बाहेरच खात असते. त्या टमाटरच्या सारची चव आहे ना आत्तापर्यंत कुठल्याच गोष्टीला नाही. मग ही मध्येच अशी कोणी मारते आणि बोलते हो ना मशाल. मग तो बोलतो हो 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 हो, काय दिवस होते खरंच खूपच. म्हणजे त्याला असं म्हणायचं तर काय खरंच किती छान दिवस होते, पण त्याला असं मग तो म्हणाला नाही नाही तू म्हणतेस तेच बरोबर आहे, काय दिवस होते बापरे, आपण काय त्रास काढलाय. मला कळत नाही की काय लेवलची माणसं असतील, यांचे खाण्यापिण्याचे लाले लागलेत आणि बोलतात आमच्यावर जबाबदाऱ्या होत्या. ज्या लोकांना स्वतःचीच जबाबदारी घेता येत नाही, ह्या लोकांनी दुसऱ्यांची जबाबदारी घेतली असेल. आणि आता काय झालं मग, त्या जबाबदाऱ्यांचं झटकून दिल्या स्वतःच्या स्वार्थासाठी. एक क्षुल्लक कारणासाठी झटकल्या. लग्न केलं ते केलं, वरून इथे स्वतःचं खाण्यापिण्याचे वांदे होते, त्याच्यामध्ये तुला दिवस थांबले. कसं काय थांबले मग? तेव्हा तरी थोडं डोकं वापरायचं होतं. मग थोडं बाबा आपण आपलं जबाबदारी आपल्यावर खूप आहेत, आपल्याला 1-1 रुपया टमाटरच्या सारसाठी गोळा करावा लागतो. आपण आपल्या मुलाला काय खायला घालणार आहोत, आपण ते आपल्या पोटातल्या अंशाला कसं वाढवणार आहोत, आपल्याला कसं पालन पोषण करता येणार आहे, कसं आपल्याला त्याला पोषक तत्व देता येतील, हा विचार नाही केला का? ह्यांचं पण असंच आहे की हर कोई अपनी किस्मत लेके आता है, तर तो त्याच्या नशिबाचं घेऊन येईल. देऊया आपण, बघूया काय होईल ते होईल. प्रेग्नन्सी स्टोरीचं पण असंच. मी प्रेग्नेंट होती, आमच्याकडे 200 रुपये पण नव्हते, 1 रुपया पण नव्हता आणि 200 रुपये होते. अरे 1 रुपया नव्हता की 200 रुपये होते की 200 रुपये नव्हते, 1 रुपया होता. क्या कहना क्या चाहते हो? एक काय ते फिक्स कर ना. आणि त्या दिवशी तर बोलली डीजे लावलेला आम्ही नाचत होती, एवढी मस्त, मी तुम्हाला सांगेन खूप फनी स्टोरी आहे. आणि आज त्या स्टोरीला सॅड स्टोरी करून सांगत होती. अरे काय ते एक ठेव ना यार, किती कन्फ्यूज करते. हट शे, असं नाही चालत हे चिटिंग आहे. आणि मला ना ते हॉस्पिटल बघायचंच आहे भाई. कुठचं हॉस्पिटल आहे की जिथे नवऱ्याला भेटायला देत नाही पण फोन लावून देतात. म्हणजे पेशंटला, सीझर पेशंटला लगेच म्हणजे थोडा वेळाने आपल्याला गुंगी येते. म्हणजे जरी पार्शल तुम्हाला ॲनेस्थेशिया दिला असला तरी पण डिलिव्हरीनंतर 1-2 तास ते लोक आपल्याला आराम मिळावा यासाठी आपण बेशुद्ध होतो, म्हणजे झोपून जातो, एक झोप निघते. त्याच्यामध्ये आपल्याला काही कळत नसतं आपल्याला काय चाललंय काय नाही, आणि थोडंसं असं गुंगी आल्यासारखं झालेलं असतं. त्याच्यामध्ये हिला फोन लावून दिला. बोलते मी फोन लावून दिला आणि डॉक्टरांनी, आणि मग मी फोनवर बोलत होती आणि मग मशाल बोलले की झाले, पैसे मिळाले मला आणि आता काही टेन्शन नाही वगैरे. अरे काय फेकायची पण लिमिट असते. हे कुठलं हॉस्पिटल आहे जिथे माणसांना भेटायला देत नाही पण फोन लावून देतात पेशंटला. आणि तू लास्टला बोललीस ना आता मला सगळं मिळालं आहे, मला आयुष्यातलं सगळं सुख मिळालं आहे, आता मला अजून काही नको आहे, बस मला जास्त पैशाची हाव नाही, मला अजून काही बंगला नको, गाडी नको, काही नाही, साडी नको, काहीच नको, मला फक्त माझा मशाल पाहिजे आणि माझा मुलगा आणि मी आणि आमचा सुखी संसार, बस एवढंच पाहिजे, मला पाहिजेल आहे आणि काहीच नाही पाहिजेल आहे, बस मला सगळं मिळालं, मी सगळं माझ्याकडे आहे. मग आता बस कर, आता तू बोलली ना आता फिरायचं नाही शब्दावर ना, तर सगळं मिळालं ना, सगळं पाहिजेलंय ते मिळालं. मग आता यूट्यूब बंद करायचं आणि गपचूप जे सगळं मिळालंय त्याला घेऊन सुखाने संसार करायचा. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं, नव्या घरामंदी काय नवीन घडलं, घरकुला संग समद येगळ होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. हे गाणं म्हण आणि चालू पड, समजली का? चल निघ आता भगतपुरीची भगोडी भामटी कुठची. दॅट्स इट फॉर द टुडेज व्लॉग मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आजचे दोन्ही पॉडकास्ट तुम्ही एन्जॉय केले असतील. उद्या येते आपल्या नवीन पॉडकास्ट सोबत तुमच्या भेटीला पुन्हा एकदा. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मासला.